आज आपण भेट देणार आहोत एक जागृत देवस्थानाला. ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असलेलं गोडगाव येथील श्री जागृत मारुती मंदिर. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट शहरापासून तब्बल 11 किलोमीटर अंतरावर गोडगाव हे गाव आहे. या ठिकाणी सुप्रसिद्ध जागृत श्री मारुती मंदिर आहे. या ठिकाणी जागृत श्री मारुतीरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यातील अनेक भक्तिभावाने भाविक भक्त मोठ्या संख्येने येत असतात. जागृत श्री मारुती मंदिर हे जागृत का आहे याचे कारणही तसेच आहे. या गावातील गावकरी म्हणतात की जे कोणी भक्त श्री भक्तीने श्रद्धेने जागृत श्री मारुतीरायास इच्छा मागतो, त्याची आराधना करतो, ती इच्छा पूर्ण होते व तो भक्त सुखी राहतो, असे गावकरी यांचे म्हणणे आहे. चला तर मग याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया त्यांच्याकडूनच. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील गोडगाव या ठिकाणी आलो. गोडगाव या ठिकाणी प्रसिद्ध जागृत देवस्थान म्हणून मारुतीचं मंदिर आहे. या मारुती मंदिराचं मोठं इतिहास आहे आणि मोठं त्याचं ऐतिहासिक त्याला आपण वारसा म्हणून आपण बघू शकतो. कारण की इथे हे जागृत या पंचक्रोशीमध्ये जागृत देवस्थान म्हणून मानलं जातं आणि भरपूर लोक इथे सुद्धा या दर्शनासाठी येतात. अक्कलकोट स्वामीवार दर्शन घेतल्यानंतर गोडगाव दर्शन मारुतीचं घ्यावं हे प्रचितीच आहे. तरी आपण इथल्या पुजारी जे आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत, त्यांच्याशी अजून माहिती घेणार आहोत. नमस्कार. गोडगावचं हे देवस्थान जागृत देवस्थान आहे. अक्कलकोट स्वामी मंदिरानंतरनं गोडगावचं मारुती मंदिराचं दर्शन घ्यावं म्हणून आपण समजत जातात आणि असे समजताना दर्शनी घेऊन जातात. काय महत्व आहे, इतिहास काय? हे प्राचीन काळचे म्हणजे 450 वर्षाच्या पूर्वीचे मारुती मंदिर आहे. बरं. आणि देवस्थान हे जागृत देवस्थान. बरं. आणि नवसाला पडणारा हनुमान आहे. भक्तांचे मनोकामना 11 शनिवार 11 मंगळवार केल्याने भक्तांचे मनोकामना पूर्ण होतात. आणि विशेषतः मारुतीचं श्री मारुतीचं मुख जे आहे ते दक्षिणेकडे, दक्षिणमुखी आहे. त्याचं काय महत्व आहे? दक्षिणमुखी असल्याने म्हणजे बाजूला शिवलिंग आहे. हे रामदास स्वामी स्थापित केलेले मंदिर असं आहे समजायचं. आणि फार लोकांना अनुभव सुद्धा आलेले आहे. म्हणजे नवस पूर्ण होतात. 11 शनिवार किंवा 11 मंगळवार इथं येऊन दर्शन केल्यानं त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. आणि आपल्या रजिस्टरमध्ये सुद्धा त्यांनी लिहिलेले आहेत की 11 शनिवार केलो आमचं काम झालं म्हणून लोक म्हणतात. आणि फार लांबचे लोक येतात. आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि मुंबई, पुणे, सोलापूर, अक्कलकोट, कर्नाटकचे भरपूर जण येतात. आणि कर्नाटक बॉर्डरवर कर्नाटक बाउंड्रीवर हे गाव आहे. आणि दर शनिवारी किंवा मंगळवारी दर शनिवारी महाप्रसाद असतो, भक्ताकडून असतो.
नाहीतर भक्ताकडून नसलं तर आम्ही मंदिराकडून सुद्धा आम्ही करतो दर शनिवारी मंगळवार संस्थांतर्फे संस्थाकडून तुमच्या संस्थांकडून देवाचा उत्सव कधी असतो, कुठल्या दिवशी असतो? हे दिवाळी पाडव्या दिवशी असते आणि हनुमान जयंतीला असते. 3-4 जयंतीला मोठा उत्सव हां मोठा उत्सव असतो. हनुमान जयंतीला 3 दिवसाचा हे प्रोग्राम असतो. बरोबर. असं जी या मूर्ती जी आहे, मुख्य मूर्ती जी आहे हां ते अगोदर म्हणजे या कुठंच नाही आहे, म्हणजे असं पाहायला कुठंच मिळालं हां, नाही. हां. ते एकमेव ठिकाणी, एकमेव ठिकाणी. भारतात एकमेव ठिकाणी आहे. हो त्याबद्दल हां हां त्याबद्दल काय आणि सांगू शकता? पायाखाली सुद्धा शनिदेव आहे. यांचं दर्शन केले ना आणि शनिपीडा सुद्धा दूर होतात. हां, शेपूट मात्र पूर्ण राऊंड मारलेले आहे आणि यांचं दर्शन घेतले ना शनिपीडा दूर व्हावं यासाठी मारुतीने वरदान मागितले. बर हां पायाखाली शनिदेव असल्यामुळे बर हां हे महत्व लोक आहे. हां हे महत्व आहे. लोक दुरून येतात, हां लांबून येतात लोक. लांबून येतात लोक. हां फार लांबून येतात. पुणे मुंबई आणि कर्नाटकचे जास्त असतात. कर्नाटक, आंध्र आणि जागृत तमिळनाडू. देवस्थान आहे. जागृत देवस्थान. जागृत देवस्थान कर्नाटक, आंध्र, तमिळनाडू या भागातील लोक भरपूर देवस्थाने दर्शन घेण्यासाठी येतात हां देवाचं. आणि कर्नाटकचे लोक अन्नदानमध्ये सहभागी होतात जास्त प्रमाणात.